रत्नागिरी जिल्ह्याला आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि सकाळपासूनच आज मुसळधार पाऊस कोसळू लागलेला आहे। आपण जर येथे बघितलं तर गेले 2-3 दिवस पाऊस हा सरींवर कोसळत होता, त्यामुळे नद्यांची पातळी जी आहे ती नदी पात्रातच नद्या आहेत। अजूनही त्यांनी कुठल्याही इशारा पातळी अथवा धोकादायक पातळी ओलांडलेली नाही। गेल्या 24 तासामध्ये 34 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। सर्वाधिक पाऊस हा गुहागर तालुक्यात 70 मिलीमीटर इतका झालेला आहे, तर मंडणगडमध्ये केवळ 11 मिलीमीटर इतकाच पाऊस झालेला आहे। परंतु आज सकाळपासूनच या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये दमदारपणे पावसाला सुरुवात झालेली आहे। भात लावणीची जी कामं आहेत ती सध्या अंतिम टप्प्यात आहेत। काही किरकोळ भात लावणीची कामं आहेत ती शिल्लक आहेत आणि त्यातच पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळीकडे जोरदारपणे पाऊस कोसळत आहे आणि हवेत गारवा निर्माण झालेला आहे। प्रशासनाने ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना केलेल्या आहेत। दुपारनंतर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। योगेश भांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी।